तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 34 स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिपचा अंदाजे मेरिट किती लागू शकतो ते बघणार आहोत. आता राष्ट्रीय ग्रामीण आणि ग्रामीण सर्वसाधारण, शहरी सर्वसाधारण असं मेरिट आपल्याला इथे दिलेलं आहे जिल्ह्यानुसार. आता पुणे जिल्हा इथे आपल्याला आपण बघू शकतो, सर्व जिल्हे आपल्याला दिलेले आहे. पुणे जिल्ह्याचं जे मेरिट आहे ते मागच्या वर्षी 5वीचं 97.33 ते 94 पर्यंत आलेलं होतं. कोणाचं? तर राष्ट्रीय ग्रामीणचं. तसेच ग्रामीण सर्वसाधारणचं पुण्याचं मेरिट 94 ते 80 पर्यंत आलेलं होतं आणि शहरी सर्वसाधारणचं 97 ते 73 पर्यंत आलेलं आपल्याला दिसून येत होतं. तसंच जळगाव जिल्हा आहे. असे वेगवेगळे जिल्हे तुम्ही तुमचा जिल्हा जो आहे तसं तुम्ही बघू शकता. आता 5वीचं मागच्या वर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये 89 कमाल हे मेरिट 89 होतं आणि किमान 80 पर्यंत आलेलं होतं राष्ट्रीय ग्रामीण. तसेच आपण आता इकडे बघिता किती 79.19 ते 60% पर्यंत हे मेरिट आपल्याला ग्रामीण सर्वसाधारणचं दिसून येत आहे. आणि शहरी सर्वसाधारण जर म्हटलं आपण 85 पासून 58 पर्यंत आलेलं आपल्याला जळगाव जिल्ह्याचं दिसून येत आहे. हे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही इथे बघू शकता मागच्या वर्षी झालेलं 5वीच्या स्कॉलरशिपचे मेरिट. तर अशा पद्धतीने आपण हे मेरिट चेक करू शकतो. आता बघा सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचं मेरिट आपल्याला इथे दिसतं 95 पासून 92 पर्यंत आलेलं दिसतं. पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, कारण की जे 300 मार्कचा जो पेपर झाला होता तो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलेला आहे इथं. आणि तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल तुमच्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे, किती मिळालेले आहे ते कमेंट करा. म्हणजे आपण एक अंदाज सांगू शकतो की यावर्षी मेरिट किती लागू शकतं 34 स्कॉलरशिपचं. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे, पण सर्वात जास्त मेरिट जे जातं आहे पश्चिम महाराष्ट्र तिकडे जात असतं काय. आणि सातारा जिल्हा इकडे पण खूप जास्त मेरिट आपल्याला जाताना दिसून येत असतं. इथे तुम्हाला सर्व जिल्ह्याचं मागच्या वर्षीचं मेरिट चेक करता येईल. आता वाशिम जिल्हा आहे, तसंच पुढं बीड जिल्हा आपल्याला दिसतो आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा तुम्ही चेक करू शकता. सर्व मेरिट आपल्याला दिसतं. 5वीचं बघायचं असेल तर 5वीचं, 7वीचं बघायचं असेल तर 7वीचं, तशी आपल्याला यांनी जिल्ह्यानुसार PDF दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमचा जिल्हा सर्च करून तुमच्या जिल्ह्याचं मेरिट बघू शकता आणि तुम्ही अंदाज घेऊ शकता. जर यावर्षी तुमच्या मुलाला 200+, 220+, 240+, 250+ असं मार्क असेल तर त्याची लागण्याची शक्यता खूप आपल्याला चांगली दिसून येते. पण तसंच काही जिल्ह्यांना 200च्या कमीसुद्धा मेरिट आपल्याला दिसून येतं, कारण की कोणत्या जिल्ह्याचं मेरिट हाय जातं तर कोणत्या जिल्ह्याचं मेरिट कमी जातं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मेरिट खूप जास्त जात असतं. तिकडे सातारा जिल्ह्याचं मेरिट पण खूप जास्त जातं. असे काही जिल्हे की ज्यांचं मेरिट खूप जास्त जातं आणि काही जिल्हे असे की त्यांचं मेरिट कमी जात असतं. ते मेरिट आपल्याला पहिलेच सांगता येत नाही, ते कोणी प्रेडिक्ट करू शकणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी काल लागलेल्या निकालामध्ये ज्यांना चांगले मार्क मिळाले त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना कमी मिळाले त्यांचं पण अभिनंदन. प्रयत्न करत राहा.